एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं. नेमकंच त्यांचं काही महिन्यापूर्वी लग्न झालेलं होतं. मग आता लग्न झाल्यानंतर घराचा संसार चालवण्यासाठी ती जबाबदारी नवऱ्यावर आली होती. आता जबाबदारी आल्यामुळं त्याचा गावामध्ये काही चांगलं काम मिळत नव्हतं आणि त्याच्यामधून घर धकेल, पैसा साचेल असं त्याला वाटत नव्हतं. म्हणून त्यानं गाव सोडून पुण्यामध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. त्या ठिकाणी जाऊन कामधंदा करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याला पुण्यामध्ये चांगलं काम सुद्धा मिळालं होतं. पण मात्र नेमकं लग्न झालेलं आहे, बायकोला सोडून कसं जावा असा विचार त्याच्या मनामध्ये येत होता. पण मात्र तरी सुद्धा त्यानं काळजावर दगड ठेवून पुण्यामध्ये चांगलं काम करू, मग एखादी रूम करू आणि मग बायकोला घेऊन जाऊ असं त्या नवऱ्यानं ठरवलं होतं. आणि मग तो बायकोला सोडून शहरामध्ये त्या ठिकाणी कामाला गेला. पण मात्र नवरा कामाला तिकडे गेल्यानंतर इकडं बायको घरामध्ये एकटीच राहू लागली. तिला जास्त काही करमत नव्हतं, नवऱ्याची आठवण येत होती. मग याच माध्यमातून त्या महिलेचा, त्या बायकोचा जे पुतण्या आहे 17 वर्षाचा, तो त्या महिलेच्या घरी जाणं येणं करत होता. मग त्याच्यासोबतच गप्पा मारत होती, चांगलं त्याच्यासोबतच वेळ घालवत होती आणि असं करता करता त्या दोघांमध्ये चांगली मैत्री सुद्धा झाली होती. मग ती जी काकी आहे ती पुतण्यालाच जवळ घेऊ घेऊ बसायची, त्याला चिटकू चिटकू बसायची आणि त्याच्यासोबत वेगवेगळ्या पद्धतीनं बोलायची. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीचं बोलून बोलून आता ती त्याला एकदम जवळ घेऊ लागली आणि पुतण्यासोबतच रात्र रंगीन करू लागली. पण मात्र जेव्हा या संपूर्ण प्रकरणाची माहिती तिच्या नवऱ्याला समजली तेव्हा घडलं होतं आणि दडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील गोपाळगंज जिल्ह्यातील भोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक विवाहित महिला आहे. त्या महिलेचं नेमकंच काही महिन्यांपूर्वी लग्न झालेलं होतं आणि लग्न झाल्यानंतर तिचा नवरा कामानिमित्त पुण्यामध्ये गेला होता. मग पुण्यामध्ये कामाला गेल्यानंतर ती जी महिला आहे 25 वर्षाची, ती घरामध्ये एकटीच राहत होती. तिला जास्त काही करमत नव्हतं, नवऱ्याला सुद्धा जास्त काही फोनवर बोलत नव्हती, कारण तो दिवसभर काम करायचा आणि थकून भागून रात्री तासात झोपी जायचा. मग इकडं बायकोला एकटेपणाची जाणीव होऊ लागली आणि त्याच दरम्यान तिचा जो पुतण्या आहे तो तिच्या घरी जाणं येणं करू लागला. मग आता काकी आणि पुतण्याचं नातं हे कशा पद्धतीने असतं हे सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं माहिती आहे. त्याच्यामुळे कोणीही आजूबाजूला संशय घेत नव्हतं आणि जाणं येणं असेल की त्याला काम सांगत असेल म्हणून काहीही वाकड्या नजरेनं बघत नव्हतं. पण मात्र ती जी काकी आहे जिला नवऱ्याची आठवण येत होती ती आता पुतण्याला चिटकू चिटकू बसत होती, त्याला जवळजवळ घेत होती आणि त्याच्यासोबतच नको ते कृत्य करण्याचा प्रकार सुद्धा करत होती. मग आता ते जे पोरगा आहे त्याला सुद्धा काकी मोठ्या प्रमाणात आवडू लागली होती आणि दोघ जण आता एकमेकांच्या अगदी जवळ आलेले होते आणि त्यांनी सगळ्या काही मर्यादा पार केलेल्या होत्या. पण मात्र त्यांचं आता नेहमी भेटणं गाठणं बोलणं आणि अशा पद्धतीचं कृत्य करणं हे आता आजूबाजूला नात्यातल्या लोकांना समजू लागलं होतं. म्हणून त्यांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्या महिलेच्या नवऱ्याला दिली आणि ताबडतोब कामावरून वापस ये असं सुद्धा सांगितलं. आता जेव्हा घरच्यांनी त्या नवऱ्याला असं सांगितलं त्याला सुरुवातीला या गोष्टीवर विश्वास बसला नाही. पण मात्र विश्वास बसल्यानंतर तो गाव सोडून जेव्हा गावाकडं वापस आला आणि त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी रंगे हात दोघांना नको त्या अवस्थेमध्ये पाहिलं तेव्हा त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. काय करावं काय नाही त्याला समजलं नाही. म्हणून त्यानं बायकोसोबत आणि त्याच्या पुतण्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. आता वाद एवढ्या मोठ्या प्रमाणात घातला की त्या ठिकाणी वादाचं रूपांतर हाणामारीपर्यंत सुद्धा येऊन पोहोचलं. पण मात्र कसं बसं आजूबाजूच्या लोकांनी, जवळच्या लोकांनी ते भांडणं सोडवले. मग भांडणं सोडवल्यानंतर ती जी महिला आहे तिला एवढ्या मोठ्या प्रमाणात राग आला की तिनं आता त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिनं सांगितलं की तिला राहायचंय तर तिच्या पुतण्यासोबत राहायचं, नवऱ्यासोबत राहायचं नाही. जर राहायचं नसेल तर तिला या जगातच राहायचं नाही असं त्या महिलेनं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न तिनं केला. जशी तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ती बातमी तिच्या पुतण्याला समजली. त्यानं सुद्धा विषारी औषध प्राशन करून म्हणजे पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
आणि दोघांचीही प्रकृती मोठ्या प्रमाणात बिघडली. दोघांना सुद्धा दवाखान्यामध्ये ॲडमिट करण्यात आलेलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत. पण मात्र शेवटच्या क्षणापर्यंत दोघा जणांनी सुद्धा एकमेकांच्या सोबतच राहायचे, एकमेकांसोबतच आयुष्य घालायचं असं सांगितलेलं आहे. म्हणून संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. बघा, ज्या पद्धतीनं काकी आणि पुतण्याचं नातं हे प्रेमळ असतं, त्याच नात्याला काळीमा फासण्याचं काम या 25 वर्षीय महिलेनं केलेलं आहे. आता ते जे पोरगं आहे ते 18 वर्षापेक्षा कमी वयाचं आहे. त्याला जास्त काही समज नाही. पण मात्र या महिलेला सगळी काही समज आहे. नवरा आहे, सुखाचा संसार आहे, तरी सुद्धा तिनं त्याच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्यामुळं एकच चर्चा या संपूर्ण प्रकरणाची सुरू झालेली आहे. पण मात्र जमाना बिघडलेला आहे. लोकांना आता नात्याचा सुद्धा मेळ राहिलेला नाही. अशा पद्धतीच्या कमेंट मोठ्या प्रमाणात येत आहेत. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.